आदरणीय कुमारजी, माननीय मेधाताई आणि मंचावरील सर्व बंधू भगिनी आणि आपण सर्व, मला प्रथम सगळ्यांना विनम्र अभिवादन. आज कुमारजींचा मला फोन आला होता की माझा आतला आवाज याविषयी मी काही बोलावं. तर मी नंतर त्यांनी मला वक्त्यांची यादी सांगितली. तर त्याच्यामुळे मला असं वाटू लागलं की थोडीशी व्हरायटी यावी म्हणून मला बहुतेक बोलायला असावं. मी थोडक्यामध्ये माझे विचार मांडीन, कारण आपल्या कार्यक्रमाला थोडा विलंब झाला आहे. आपण सर्व गांधी विचार जाणता आणि त्याच्यामुळे आतला आवाज ही जी गांधींची संकल्पना ती आपल्याला परिचित आहे. गांधीजींना हे अभिप्रेत होतं की आतला आवाज हे आपल्या सत्याच्या शोधाचं एक साधन आहे आणि त्या सत्याप्रमाणे वर्तन करण्याचं सुद्धा एक साधन आहे. त्यांचा असा विश्वास होता की संपूर्ण अंधार झालेला असेल अशा वेळेला न्याय आणि नैतिकता यांचा शोध घेण्यासाठी आपला आतला आवाज हा एक दिवा आहे. त्याचबरोबर त्यांचा हाही विश्वास होता की जर तुम्ही खरोखर तुमचा आतला आवाज ऐकलात तर तुमच्या हृदयामध्ये समजूतदारपणा, त्याचबरोबर करुणा, सत्य आणि प्रेम यांचा आपोआप आविष्कार होतो. त्यांना हेही अपेक्षित होतं की खरंच माझा आतला आवाज मी जर ऐकायचा असेल तर माझ्या अंतःकरणाची अपार शुद्धी मला केली पाहिजे. आणि तसं केलं असता जो आतला आवाज मला ऐकू येईल त्याच्यामध्ये स्वार्थ किंवा दुसऱ्यांना इजा किंवा कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा कधीही येणार नाही. त्यांना हेही सांगायचं होतं की जर माझा आतला आवाज मी ऐकला तर मला या प्रेमाचा परिपोष जगामध्ये सर्वत्र करता येईल. मला त्याच्यासाठी माझ्या मागे किती लोक येतात याची गरज नाही. मी एकटा असलो तर हा आतला आवाज मला आत्मबळ देत राहील. पण त्याचबरोबर जर मी माझ्या मनाची शुद्धी केली नाही तर माझ्या आतल्या आवाजाचा चुकीचा अर्थ मी काढण्याचा धोका आहे आणि त्या चुकीच्या अर्थापोटी माझा अज्ञान आणि माझा अहंकार हाच फक्त व्यक्त होईल. त्यांना हे सांगायचं होतं की मी माझा आतला आवाज ज्या वेळेला मला पुकारतो त्यावेळेला कितीही गंभीर परिस्थिती असली तरीही मी त्याचाच पाठपुरावा केला पाहिजे, त्याच्याशी मी प्रतारणा करता कामा नये. त्यांना हे माहीत होतं की मला जर आतला आवाज माझा एक मार्गदर्शक म्हणून हवा असेल तर मला सतत आत्मपरीक्षण करत राहावं लागेल. आणि अशा प्रकारचे विचार हे मांडल्यानंतर गांधीजींनी हेही सांगितलं की अगदी सर्वसामान्य माणूस असेल आणि तो याप्रमाणे पुढे जाईल तर त्यालाही त्याचा आतला आवाज ऐकू येऊ शकतो. त्याच्यासाठी कोणी महात्मा असायची गरज नाही. मला असं वाटतं की मी त्या सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे आणि त्याच्यामुळे मी जर असा प्रवास केला तर मला सुद्धा
आतला आवाज गवसू शकेल ह्या अंदाजाने बहुतेक डॉक्टर कुमार सप्तर्षींनी मला इथे बोलवलं असावं. त्याबद्दल प्रथम मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. माझा आणि आतल्या आवाजाचा परिचय अगदी नाट्यपूर्ण पद्धतीने झाला. मी नाशिकला पदवीपर्यंत शिकलो. शाळेत असताना नाशिकमध्ये त्यावेळेला कविवर्य कुसुमाग्रजांचा एक सांस्कृतिक असं वातावरण त्यांच्यामुळे निर्माण झालं होतं. आणि त्यावेळेला एक नाटक माझ्या पाहण्यात आलं. ते नाटक होतं इब्सेनचं अॅन एनिमी ऑफ द पीपल. त्याचं बंगालीमध्ये त्याच्यावर त्यावेळेला सत्यजित राय यांनी गणशत्रू म्हणून सिनेमा काढला होता आणि अशोक शहाण्यांनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं कोंडी. या कोंडीमध्ये अडकलेल्या एका वैज्ञानिकाची ती गोष्ट होती. नॉर्वेमधलं एक छोटंसं गाव असतं. त्या गावामध्ये झरे असतात. त्या झऱ्यामधून औषधी पाणी येत असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण आंघोळ केली तर आपण निरोगी राहू अशा प्रकारचा विश्वास लोकांमध्ये असतो. आणि त्याच्यामुळे दूर दूरहून तिथे पर्यटक येत असतात आणि आंघोळी करत असतात. त्या संबंध व्यवस्थेची नीट काळजी घेण्याचं काम डॉक्टर स्टॉकमन नावाच्या एका डॉक्टरकडे असते. एक दिवशी त्याच्या असं लक्षात येतं की आजूबाजूला खूप औद्योगिकीकरण झाल्यामुळे या पाण्यामध्ये प्रदूषित द्रव्य आलेली आहे आणि हे आरोग्याला घातक आहे. तो हे वरिष्ठांना कळवतो आणि वरिष्ठांना तात्काळ लक्षात येतं की बापरे, हे जर लोकांना कळलं तर आपल्या गावाचा महसूल बंद होईल. आणि प्रचंड महसूल त्या औषधी पाण्यावर मिळत असतो. तो हे काही लोकांना समजून सांगतो आणि मग सत्य आणि सत्ता यांच्यातला संघर्ष हा इब्सेननी रंगवलेला आहे. आणि शेवटी असं होतं की तो 4 लोकांना पटवतो आणि म्हणतो की आता ह्यांना पटलंय त्या अर्थी आपण एक मोठी सभा घेऊ आणि गावात सगळ्यांना सांगू आणि गावाचं रक्षण करू. अशा वेळेला गावातली सभा भरवली जाते. हे त्याचाच सख्खा भाऊ असलेल्या पीटर स्टॉकमन हे नगराध्यक्ष असतात, त्यांना कळतं. ते त्या सभास्थानी येतात आणि मग जे व्हायचं तेच होतं. ते असं सांगतात की हे पाणी जे आहे ते देवाची कृपा आहे आणि हे प्रदूषित आहे असं म्हणणं हा धर्माचाही अपमान आहे आणि देवाचाही अपमान आहे. आणि त्याच्यामुळे असं म्हणणारा हा मनुष्य जो आहे तो एनिमी ऑफ द पीपल आहे. अर्थातच बहुमतानी हे ठरतं की हा जनशत्रू आहे आणि मग त्याची नोकरी जाते, त्याच्या मुलीची शिक्षिकेची नोकरी जाते आणि त्याचा जो घरमालक असतो तो त्याला घरही सोडायला भाग पाडतो. नाटकाच्या शेवटच्या अंकामध्ये तो अतिशय उत्साहाने प्रेरित झालेला असा आहे. तो हरलेला नाही आणि तो शेवटी एक वाक्य उच्चारतो की आज मी एक शोध लावला आहे. The strongest man is the one who stands most alone. तोच खरा कणखर माणूस आहे की जो अत्यंत कसोटीच्या क्षणी अतिशय पराकोटीचा एकाकी असतो. मला तेव्हा आतला आवाज हा शब्द माहिती नव्हता, पण या नाटकाने मला एक स्फूर्ती दिली. त्यानंतर मला माझ्या आजोबा गांधीवादी होते, त्यांच्या आग्रहामुळे एका सेवाग्राम आश्रमच्या मेडिकल प्रवेश परीक्षेला बसावं लागलं. त्या प्रवेश परीक्षेमध्ये गांधी विचारावर एक पेपर होता आणि त्यावेळी मी प्रथम लुई फिशर यांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र वाचलं आणि तेव्हापासून माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला. पहिली गोष्ट अशी झाली की माझ्या आतल्या आवाजाने मला असं सांगितलं की डॉक्टर होणं ही तुझी पॅशन नाही. आजोबांचा तर प्रचंड आग्रह होता की डॉक्टरच झालं पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे. ते देतील तेवढीच फी घेतली पाहिजे आणि काटकसरीने जगलं पाहिजे.
पण मला त्या वाचनातून धैर्य आलं होतं. मी प्रथम आजोबांना सांगितलं मला डॉक्टर व्हायचं नाही. आता ही मला खरं म्हणजे ते गांधींच्याच मुळे धैर्य आलेलं होतं. पुढे कॉलेजला असताना आणीबाणी जाहीर झाली आणि घरामध्ये मुठी आवळणं, संताप होणं वगैरे असं सगळं सुरू होतं. अशा वेळेला गांधींचा संदेश समोर आला की असं घरात बसून पाय आपटणं हे काही योग्य नाही, कृती केली पाहिजे. म्हणून मित्रांना जवळ घेऊन निर्भय बनोचे बॅचेस छापले आणि 2 ऑक्टोबरला सायकल रॅली काढली. व्हायचं तेच झालं. पोलिसांनी प्रचंड चोप दिला, सायकलवरून खाली पाडलं आणि जखमी अवस्थेत आम्ही घरी पोचलो. त्याच्यानंतर मनात सारखे विचार हे संघर्षाचे चालू होते. अशातच मे महिना आला 76चा आणि अशी बातमी आली की यावर्षी नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमाला होणार नाही. म्हटलं का नाही होणार? तर सगळे संयोजक घाबरलेले होते की आपल्याला अटक झाली तर काय घ्या. मी आणि माझा सोनवणे नावाचा एक मित्र संध्याकाळी भेटलो आणि त्याला मी म्हटलं की आपण वसंत व्याख्यानमाला करूनच दाखवू. आणि मग मी ते करण्याचा प्रयत्न केला. 30 दिवस निरनिराळे वक्ते आणले आणि त्याच्यासाठी वर्गणी गोळा केली. पोलिसांची परवानगी घेतली आणि ते पोलीस इन्स्पेक्टर गोखले म्हणून होते, त्यांनी मला दम दिला होता की काहीही झालं तरी आम्ही वक्त्याला न पकडता तुलाच तुरुंगात टाकू. पण कसं बसं का होईना सगळी व्याख्यानं व्यवस्थित झाली आणि मला एक प्रकारचा हुरूप आला की असं काहीतरी एक आपण करू शकतो. त्यानंतर मला पुढची एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे की मी MKCL मध्ये काम करत असताना आमची 5000 सेंटर्स आहेत, त्यापैकी 2 प्रशिक्षण केंद्रांचे चालक गोंदियामधले एकमेकांशी भांडले. त्यातला एक चालक हा अनुसूचित जातीतला होता. त्यांनी दुसऱ्यावर ॲट्रॉसिटीचा खटला दाखल केला आणि त्यांच्यापासून कित्येक हजारो किलोमीटर दूर असलेल्या मला त्यांनी सह आरोपी केलं आणि अशा रीतीने माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खटला सुरू झाला. मला मुंबईहून पुण्याला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी काही वर्षांपूर्वी ही बातमी कळली. तर मी संबंधित आमच्या कंपनीशी संबंधित मंत्र्यांना फोन केले, अधिकाऱ्यांना फोन केले. त्यांनी विचारलं तुम्ही आत्ता कुठे आहात? तर मी म्हटलं आता मी जस्ट लोणावळा क्रॉस करतो आहे आणि पुण्याकडे येतोय. त्यांनी सगळ्यांनी मला असा सल्ला दिला की तुम्ही गायब व्हा, कारण तुम्हाला अटक निश्चित आहे. मला तो पटला नाही. मी गायब होण्याचं नाकारलं आणि कारण माझा आतला आवाज मला सांगत होता की आपण जर त्या प्रकरणाशी अजिबात संबंधित नसू तर कोणीतरी त्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून आपल्याला जर त्यात गोवलेलं असेल आपण असं गायब व्हायला नको. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी फौजदारी वकिलांकडे गेलो. ते मला असं म्हणाले की तुम्ही कुठल्या खुर्चीत बसलात तुम्हाला कळतंय का? म्हटलं नाही. ते म्हणाले की खून करून रक्ताने माखलेला सुरा या टेबलावर ठेवून तसे खुनी इथे बसतात, त्या खुर्चीत तुम्ही बसलेला आहात. मला त्यांना सारखं सांगायचं होतं की अहो याच्याशी माझा खरंच काही संबंध नाही आहे, तुम्ही असं का बोलताय. पण एनिवे त्याच्यावर जामीन मिळणं शक्य नव्हतं म्हणून मला ट्रान्झिट बेल मिळेल का असा मी प्रयत्न केला. माझे सगळे सहकारी मला म्हणत होते की तुम्ही एवढे थंड कसे काय, आत्तापर्यंत तुम्ही पळून जायला पाहिजे होतं, कधीही पोलीस येऊन तुम्हाला अटक करतील. अशा प्रसंगी मी मुद्दाम विमानाने जाऊन आता ट्रेननी प्रवास करायचं ठरवलं आणि नागपूरच्या हायकोर्टात हजर झालो. तिथे माझी बाजू मला स्वतःलाच जवळजवळ मांडावी लागली. याचं कारण एका वकिलांनी माझ्याकडून 75,000 रुपये मागितले आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की आता आपण खूप मोठ्या ट्रॅपमध्ये आहोत आणि मी माझी बाजू मांडली. पुढे 6 वर्ष तो खटला चालला. पण गांधी सोबत होते. एक दिवशी मी ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीमध्ये वेदर मॉडेलिंगवर व्याख्यान देत होतो. त्यावेळी एकदम फोन आला
आमच्या नेहमीच्या केसमधले ते इन्स्पेक्टर, त्यांचा फोन होता. मला वाटलं की आता अटक होणार आपल्याला, तर झाला, खटला संपत आला. त्यांनी मला गोड बातमी दिली की तुम्हाला काही अटक होणार नाही आहे, निकाल तुमच्या बाजूनी लागलाय. म्हणून मी शांत झालो. तसंच आमच्या संस्थेने काही बँकांसाठी रिक्रुटमेंट करायचे प्रोजेक्ट होते. त्या बँकांमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला होता, परंतु ठपका आमच्या संस्थेवर ठेवला गेला. त्यामुळे मला चंद्रपूरला अँटी करप्शन ब्युरोमध्ये माझी चौकशी होण्यासाठी समन्स आला. आता नेहमीप्रमाणे मी गेलो तर नाट्यपूर्ण प्रसंग घडला. तिथे पंतप्रधान दुसऱ्या दिवशी येणार होते म्हणून पोलिसांना, 500 पोलिसांना मार्गदर्शन चालू होतं. आणि अशातच मी त्या मंडपाच्या बाजूनी त्या पोलीस चौकीमध्ये जात होतो. सूचना देणारे जे अधिकारी होते त्यांनी मला लांबून पाहिलं, त्यांनी भाषण थांबवलं, ते बाहेर आले आणि मला त्यांनी कडक असा सॅल्यूट ठोकला. मी तर घाबरलोच. म्हटलं आपल्याला तर इथे आरोपी म्हणून बोलवलंय आणि हे आपल्याला सॅल्यूट का करतायत? तर मी म्हटलं की सॉरी, काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी असा आरोपी आहे, तुम्ही कोणाला तरी दुसऱ्यालाच मी आहे असं, दुसराच आहे असं समजताय, गैरसमज. त्यामुळे मुळीच नाही. त्यांनी सगळं माझ्याबद्दल सांगितलं आणि ते म्हणाले खूप वर्षापूर्वी माझ्या धाकट्या भावाला घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो आणि तो सैरभैर झाला होता. त्याला तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि सीडॅकचा कोर्स त्याला केला आणि पुढे त्याला तुम्ही अमेरिकेमध्ये नोकरी दिली. तेव्हापासून मी विचार करतोय कधीतरी तुम्हाला भेटावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी, पण आज योग आला. म्हटलं अँटी करप्शनच्या केसची वाट बघत होतात का? असा हास्यविनोद झाल्यानंतर मी गेलो. माझ्याबरोबर आमचे वकील होते आणि लिगल ॲडवायझर होते. त्या अधिकाऱ्यांनी, अँटी करप्शन ब्युरोमधला जो दुसरा अधिकारी होता साध्या वेशातला, त्यांनी मला बसवलं आणि त्यांनी विचारलं की हे कोण आहे? म्हटलं असे आउट. तुमचं एकट्याची मी चौकशी करणार आहे, तुम्ही स्वतःचा डिफेन्स स्वतः करायचा. आणि असे 3-3 तासाचे 2 सेशन्स झाले. मी काहीच गुन्हा केलेला नसल्यामुळे किंवा आमच्या कंपनीने काहीच असं केलेलं नसल्यामुळे मी स्वतःच तो खटला चालवला. त्याच्यानंतर मी बाहेर यायला लागलो तर जिथे चौकशी चालू होती त्या बाहेर त्यांचा स्टाफ बसला होता आणि त्यांना सगळं ऐकू जात होतं. चौकशी संपल्यानंतर मी बाहेर आलो आणि गाडीत बसलो तर माझे सहकारी मला एकदम म्हणाले की जरा डावीकडच्या काचेतून बाहेर बघता का? मी म्हटलं काय झालं? म्हणून मी डावीकडे बघितलं तर सगळ्याच्या सगळा स्टाफ हा बाहेर आला होता आणि ते म्हणत होते की अशा प्रकारची चौकशी या आधी कधीही झालेली नाही. कुठल्याही इतका धैर्याने आमच्या त्याला तोंड कोणी दिलेलं नाही, तर हे तुम्हाला आलं कुठून? त्यावेळी मी त्यांना असं म्हटलं की मी जरी त्या खोलीत एकटा होतो आणि तुमचे अधिकारी माझी चौकशी करत होते तरी त्या कार्यालयात माझ्या मागे बापूंचा फोटो होता आणि त्याच्याचमुळे मला एवढं धैर्य प्राप्त झालं होतं. मला असं वाटतं की गांधीजींनी जो आतल्या आवाजाचा संदेश दिलाय तो आपल्याला अतिशय कठीण प्रसंगी, ज्यावेळी कोणीही मदतीला नसतं, ज्यावेळी तुम्ही एकटे असता, त्यावेळी तो आवाज आपली साथ देतो, तो आपल्याला मार्ग दाखवतो. 1906 साली जो प्रसंग घडला, ट्रान्सवालच्या भारतीय लोकांना ट्रान्सवालमधून एक प्रकारचं नोंदणी करण्याचं अन्यायकारक असं विधेयक आलं आणि त्याच्या कायद्यात रूपांतर झालं, तर त्याला आपण विरोध केला पाहिजे याच्यासाठी जी सभा झाली त्याला 3000 भारतीय उपस्थित होते. आणि तिथे एकाने सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी हा जो ठराव आहे की आपण या कायद्याचं पालन करणार नाही, या ठरावावर तुम्ही सगळ्यांनी मत देताना ईश्वराला साक्ष ठेवून मत द्या. गांधींचं वैशिष्ट्य असं की ताडकन गांधी उद्गारले की जर तुम्ही ईश्वराला साक्ष ठेवून मत करत असाल तर तुम्हालाही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या क्षणी तुम्ही ईश्वराला साक्ष ठेवता त्यावेळी तुम्ही मत देत नसून
एक पवित्र अशी शपथ घेता आहात आणि एकदा का तुम्ही ती शपथ घेतली की तुम्हाला काही मागे सरता येणार नाही. मग तुमच्यावर कुठलेही अन्याय अत्याचार काहीही झाले तरी तुम्हाला मागे सरता येणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही जर शपथ घेऊन मागे सरकलात, कारण त्यावेळी तुम्हाला शिक्षा होईल, तुम्हाला मारहाण होईल, तुमची संपत्ती हडप केली जाईल किंवा तुम्हाला परत भारतामध्ये पाठवलं जाईल, तुमच्या स्त्रियांवर अत्याचार होतील, हे काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या शपथेपासून मागे सरणार नाही, असं जर तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाने अशा प्रकारचं धैर्य जर तुम्हाला दिलं असेल तरच तुम्ही तशी शपथ घ्या. जर तुम्हाला असं निश्चितपणे आतल्या आवाजाकडून जर तुम्हाला निश्चित असं आश्वासन मिळत असेल की तुम्ही ह्या अत्याचारांना तोंड देऊ शकाल, कुठल्याही शिक्षेला सामोरं जाऊ शकाल, तरच तुम्ही ही शपथ घ्या. आणि जर तुमच्यातल्या कोणीही अशी शपथ घेतली नाही आणि मी एकटा राहिलो तरी मी अशी शपथ घेईनच. आता ही गोष्ट 1906 साली घडली होती. त्याच्यानंतर 75 वर्षांनी मला हा प्रसंग तसाच्या तसा पाहण्याचा योग आला. याचं कारण मी त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होतो आणि तिथे सर रिचर्ड ॲटनबरो हे गांधी सिनेमाचं शूटिंग करायला आले होते आणि आमच्या ॲम्फी थिएटरमध्ये तोच प्रसंग, त्या इम्पिरियल थिएटरमधला प्रसंग तिथे चालू होता. तो पाहण्याचा योग आला आणि मग ॲटनबरोंची रोजची धावपळ तिथे बघत होतो आणि मग कळलं मला की ॲटनबरोंनी हा सिनेमा काढण्याची ज्यावेळी कल्पना मांडली त्यावेळी त्यांची एवढी निर्भत्सना झालेली आहे की गांधींचं वर्णन त्यांच्या टीकाकारांनी असं केलं होतं की एका खुरटलेल्या झाडाला एखादी फाटकी चिंधी लटकलेली असते, ते झाड हॉलिवूड सिनेमाचा हिरो असूच शकत नाही. अशा प्रकारचं विधान त्यांना ऐकायला येत होतं. त्यांनी त्यांचं घर गहाण टाकलेलं होतं, त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल भरायला पैसे नव्हते. असा आपल्या मायभूमीच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या एका माणसावर पूर्ण चित्रपट बनवायला हा मनुष्य आला होता. मी विचार केला की अशा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं काय बरं हा चित्रपट करू शकला असेल. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ॲटनबरोंना सुद्धा त्यांच्या आतल्या आवाजानेच हे करण्यासाठी प्रवृत्त केलं असेल, नाहीतर एवढं मोठं धाडस कोणी करू शकणार नाही. ज्या सिनेमाला अशी निर्भत्सना करून त्यांचा नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला होता त्याला 1983 साली 8 ऑस्कर अवॉर्ड्स मिळाली आणि एक इतिहास ऑस्करच्या अवॉर्ड्समध्ये त्यावेळी रचला गेला. अखेर शेवटी एक मुद्दा करून मी थांबीन आणि तो म्हणजे की माझ्यापुढे 4 प्रश्न होते आणि ते 4 प्रश्न असे होते की फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये युवांमध्ये बेरोजगारी आहे. विद्यापीठांना शिक्षणामध्ये असं काहीतरी द्यावंसं वाटतं की ज्याच्यामुळे विद्यार्थी रोजगाराभिमुख होतील, कारण त्यांच्या पदव्यांची समर्पकता शिल्लक नाही. तिसरी समस्या होती ती पालक आणि समाजापुढे की आपल्या मुलांचं काय होणार, ते बेकार होतील. लक्षावधी मुलं स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी येतात, त्यातल्या फारच थोड्यांना यश येतं. आणि चौथा प्रश्न होता तो म्हणजे उद्योजकतेला, उद्योगांना चांगलं मानवी संसाधन कसं मिळू शकेल. मी या 4 प्रश्नांवर त्यांना वेगळं करून खूप वर्ष काही काम केलं होतं, पण मला यश येत नव्हतं. एक दिवशी मला माझ्या आतल्या आवाजाने सांगितलं की अरे मूर्खा, तू बापूंना शरण जा. आणि मग मी पुन्हा एकदा नई तालीम वाचली. नई तालीमविषयी बापूंचं वाक्य होतं की ही माझी अखेरची सर्वोत्तम देणगी आहे. आणि विनोबांचं वाक्य होतं की स्वातंत्र्यानंतर या देशाला जे जे काही लागेल त्याची व्यवस्था बापूंनी आधीच करून ठेवली आहे. नई तालीमचा नीट अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की
गांधींची सर्वात मोठी देणगी जी आहे ती काय आहे, तर ज्ञानार्जनाचं आणि नव्या ज्ञानाच्या निर्मितीचं माध्यम कुठलं. गांधींनी फिनिक्स आश्रमापासून प्रयोग केले आणि त्यांनी एक अप्रतिम सिद्धांत दिला, ज्यामुळे युनेस्कोनी त्यांना भारतातून आलेल्या 3 श्रेष्ठ शिक्षण तज्ज्ञांमध्ये गांधींची निवड केली. ज्ञानार्जनाचं आणि नव्या ज्ञाननिर्मितीचं माध्यम काय. गांधी प्रयोगांती या निष्कर्षाला आले की सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम हेच ज्ञानार्जनाचं एकमेव माध्यम आहे. आणि म्हणून विनोबा म्हणतात तसं बुकात डोकं आणि डोक्यात बुकं असं करू नका, तर तुम्ही कामापासून सुरुवात करा. उत्पादक आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कामापासून सुरुवात करा. त्या कामातून ज्ञान मिळवा आणि ते ज्ञानसुद्धा नॉलेज कन्झ्युमरिझमसाठी वापरू नका, तर त्या ज्ञानातून ते काम अधिक फलदायी करा आणि मग अशी अपवर्ड स्पायरल बिल्ड करा. आणि हे जे ज्ञान तुम्ही कामातून मिळवता हे एक टॅसिट नॉलेज असतं, अव्यक्त असतं. तिथून तुम्ही ग्रंथांच्या आणि मार्गदर्शकांच्या साह्याने तुम्ही त्या टॅसिट नॉलेजचं एक्सप्लिसिट थिओरॉटिकल नॉलेजमध्ये रूपांतर करा. मला हे सापडल्यानंतर मी अनेक विद्यापीठांमध्ये गेलो, त्यांना ही भूमिका समजून सांगितली की आपण मुलांना घेऊया, त्यांना प्रत्यक्ष सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कामात आणूया. ते काम ते करत असताना जे ज्ञान निर्माण होईल त्याला तुम्ही डिग्रीनी रेकग्नाइज करा. मी तुम्हाला सांगू इच्छितो की बापूंच्या सगळ्या विचारांची अतिशय मोठ्या प्रमाणात माझी चेष्टा झाली की ते सगळे विचार पूर्वीच कालबाह्य ठरलेले आहेत, अमित नई तालीम आपल्या देशात कधीच यशस्वी झालेली नाही, वगैरे 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 सगळं ऐकायला यायचं. मोठमोठे स्कॉलर्स विद्यापीठांमध्ये बसलेले, मी जीव तोडून त्यांना सांगायचा प्रयत्न करतो, कारण मला आतला आवाज सांगत होता की हेच याच्यावरचं उत्तम सोल्युशन आहे. 4ही प्रश्न एकदम सुटू शकतात. अखेर शेवटी खूप वाद झाल्यानंतर एका विद्यापीठाने, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, त्यांनी मला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर 12 वर्ष माझ्याकडे सातत्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगार मुलं येतात. यवतमाळहून एखादी मुलगी येते, तिला युरोपियन टॉयलेट कसं वापरायचं तिथून शिकवावं लागतं. पण गांधींचा चमत्कार एवढा आहे की 6 महिन्यात ही मुलं अशी तयार होतात की 3 वर्ष झाली आणि त्यांना डिग्री मिळाली, 3 वर्ष त्यांना स्टायपेंड मिळतो इंडस्ट्रीमधून, ते प्रत्यक्ष काम करतात आणि त्यांना 3 वर्षानंतर एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळतं. आणि हे सगळं घेऊन ज्यावेळी ते तयार होतात त्यावेळी इंडस्ट्री त्यांची वाट बघत असते, त्यांना कोणाकडे अर्ज नोकरीचा करावा लागत नाही. आणि अशी शेकडो मुलं माझ्याकडे येऊन पुढे गेली. त्यांची कंपनी त्यांना 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात विमानाने कुठेतरी पाठवते. याचं कारण ते प्रत्यक्ष कामातून त्यांनी ज्ञानप्राप्ती केलेली असते. आणि त्याच्यामुळे याच्यावर फक्त माझा आतला आवाज माझ्याबरोबर होता, दुसरं काहीही नव्हतं. सगळे विरोध करत होते. आणि मला कधी कधी वाटायचं की अरे बापूंनी एवढं सांगितलेलं महान सूत्र हा देश का नाही स्वीकारत, ती श्रमप्रतिष्ठा त्याला का नाही स्वीकारत. तर तो एक क्लास कॉन्फ्लिक्ट होता हे माझ्या लक्षात आलं. आणि मग तिथून जो प्रवास केला त्याचं उत्तम फळ आज त्या मुलांना मिळालं. म्हणजे आजचे जे प्रश्न आहेत, तर तुम्ही जर तुमच्या आतल्या आजावर विश्वास ठेवला आणि बापूंचं तत्त्वज्ञान जर स्वीकारलं तर तुम्ही कुठच्या कुठे जाऊ शकता. शेवटी मी एकच सांगेन की बापूंनी स्वतःही म्हटलंय की माझ्या आतल्या आवाजाने कधीकधी माझ्यापासून रक्षण केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो आतला आवाज ऐकतो त्या प्रत्येकाला तसंच वाटतं की आपलं स्खलन होणार होतं, पण आपल्या आतल्या आवाजाने आपलं रक्षण केलं. आणि त्याचबरोबर खूप वेळा बापूंनी सांगितलं की तुम्ही एकटेच राहाल, तुमचा रस्ता सरळ असेल पण अरुंद असेल तरी तुम्ही एकटे असलात तरी त्या वाटेने मार्गक्रमण करा, कारण तोच तुम्हाला सत्याकडे नेणारा रस्ता आहे, असं त्यांनी सांगितलं. पण मी तुम्हाला वेगळंच काही सांगू इच्छितो आणि ते हे आहे की
तो सगळा काळ वेगळा होता. आज ज्या वेळेला आपण आतला आवाज ऐकतो आणि आतल्या आवाजाप्रमाणे आपण मार्गक्रमण करू लागतो, त्यावेळी मात्र आपण एकटे नसतो. याचं कारण बापू आपल्या सोबत असतात. धन्यवाद.